महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। तर मंडळी, या मुलाखतीच्या सुरुवातीला आपण मालकाच्या दावणीच्या असलेल्या वीर यात्रेची बैल होती त्या बैलांबद्दल अधिक माहिती घेतली। वीर यात्रा कशासाठी प्रसिद्ध आहे आणि आज जर तसं पाहायला गेलं तर बैलगाडा शर्यत बंदी पण उठली। बैलगाडा शर्यत बंदी उठली ज्याच्यामुळे आज आपल्याला खिलार बैलही मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटक मधले हे जे आपले वार्षिक परंपरा असणाऱ्या ज्या यात्रा आहेत, देवाच्या यात्रा आहेत, तर त्या यात्रांमुळे देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बैल सांभाळत असतात। आज आपण महाराष्ट्र कर्नाटकामधले जेवढे काही शर्यतीचे प्रकार आहेत ते सगळे शर्यतीचे प्रकार आपण तुम्हाला दाखवले, पण त्यातल्या त्यात महाराष्ट्रातला सगळ्यात प्रसिद्ध असणारा एक शर्यतीचा प्रकार म्हणजे छकडी शर्यत। या छकडी शर्यतीत जर एक गोष्ट पाहिली तर ती का जास्त प्रसिद्ध, तसं पाहायला गेलं तर प्रत्येक शर्यत ही त्याच्या एका वेगळेपणाने जास्त प्रसिद्ध आहे, पण छकडी शर्यती ही लोकांना आवडण्याचं मुख्य कारण म्हणजे एकाच वेळेस जवळपास 7, 5, 9, 10 गाड्या एकाच वेळेस सुटणं आणि त्या गाड्यांमध्ये जी चुरस पाहायला मिळते ती इतर कोणत्याही गाड्यांमध्ये पाहायला मिळत नाही। एक वेगळेपण या शर्यतीमध्ये आहे। मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि फोन नंबर सांगा। माझं नाव ओंकार लक्ष्मण मिसाळ, उरुळी देवाची, तालुका हवेली, जिल्हा पुणे, 96 23 67 33 21। मालक, आज आम्ही छकडी शर्यतीमधले बरीचशी प्रसिद्ध बैल पाहतो। आज आम्हाला आनंद पण आहे की आज आम्ही एका प्रसिद्ध पिस्टन नावाच्या बैलाची मुलाखत घेणार आहोत। मालक, हा बैल आपण कुठून घेतला, सुरुवात किती महिन्याची असताना आज किती दाती, संपूर्ण प्रवास सांगा बैलाचा आम्हाला। हा आपण एक 6-7 महिन्याचा असता की एक बाजीनाना ड्रायव्हर वाघवाडे आणि पळशीचे दीपक जाधव म्हणून त्यांच्यापासून एक 6-7 महिने त्यांनी आपला नुकताच गाडीतून घेतला होता। त्यांनी आपल्याला फोटो पाठवले होते। आम्ही 1-2-3 जणांनी इथे विचारलं, आमचे जे पहिले जुने जाणते गाडा साहेब होता ते गायकवाड असतील, राजू म्हणते असं, त्यांना विचारलं होतं, ते म्हणले घ्या बिंदास कोण। त्यानंतर बारीक होता आणला तेव्हा, त्याच्यानंतर आपण त्याची पुढची भविष्य त्याचं आपण घडवत आणलं त्याला वरच्या लेवलला, म्हणजे 2-4 महिने सांभाळला आपण त्याला। त्याच्यानंतर आपण त्याची सुरुवात केली पळवण्यासाठी। तो पहिल्या फेऱ्याला पळला चांगला, त्याची सुरुवात जशी पहिल्या फेरा पळावलं त्याच्यानंतरच आपल्याला कळलं की काहीतरी आपलं भविष्य घडवणार चांगलंच। ओके। आणि त्याने आपलं सुरुवात जशी केली त्याने तो जसं त्याने सुरुवात गुलालाची केली तशी अजूनपर्यंत कायम गुलाला ते, फक्त काय थोडंफार कुठंतरी मार खात असेल गाडी, एखादं काहीतरी गडबड चुका झाल्या असेल, जसं आहे जशी चालू झाली सुरुवात गुलाला तशी अजूनपर्यंत गुलाला तशी तो कंटिन्यू। आता एक गोष्ट विचारायची, जसं तुम्ही म्हणलं की त्याचा आम्हाला फोटो आले, त्यातनं आम्ही जुने जाणकार असतील, माहितीगार असतील, त्यांच्या मदतीने आपण याची निवड केली। आपण ज्या वेळेस बैल खरेदी केला त्यावेळेसची किंमत आणि आजची याची मागणी, कदाचित ज्या पद्धतीने याचं प्रसिद्धी आहे, किती फरक आज कसं वाटतं हे पाहताना? त्याची प्रसिद्धी आपण त्यावेळेस 42,000 रुपयाला फक्त घेतला होता, एक 6-7 महिन्याचा असता। आता फडके शेट गेले त्यावेळेस त्यांनी आपल्याला आत्ता माग एक 2 वर्ष माग आपल्याला 70 लाख रुपये त्याची किंमत केली होती। ओके। त्यावेळेस म्हणजे आपल्याला द्यायचंच नव्हतं, त्याचा म्हणजे किंमतचा विषय नव्हता, आपण त्याची किंमत केली नाही, पण करणाऱ्यांनी केली, म्हणजे आपल्याला कधी द्यायचा विषय नव्हता, त्यावेळेस केली त्यांनी किंमत, पण आपण कधी त्याचा विचार पण नव्हता केला किती येणार किंवा काय विकायचा विषय। आता शर्यतीमध्ये जेव्हा बैल पळतो, आता एवढं 9 महिन्याचं वासरू असल्यापासून आपण सांभाळतो, याचा खुराक किंवा व्यायाम किंवा सुरुवातीला आपण कुठल्या बैलासोबत झोपून त्याला तयार केलं? त्याचा गुरु म्हणा आता हाच फंटे, त्यानेच त्याचं भविष्य घडवलंय। ओके। हो, आता त्याचं वय झालं, ते आता घरीच असतो, त्यांनीच त्याला घडवलं, दोन्ही खांदी कडनी कसा पळायचा त्यांनीच घडवला। आणि आता ह्याचा दिवसभराचा व्यायाम किंवा आठवड्यातला व्यायाम आणि खुराक काय असतो याचा? ह्याला खुराक आपलं डाळ असते आणि बैल मिक्स म्हणून भेटतं आपलं तेच असतं, आणि सकाळी एक 3-4 लिटर दूध, संध्याकाळी 3-4 लिटर दूध, आणि 8 दिवसात 1-2-3 दिवस आपलं हे असतं तुप असतं, म्हणजे आपलं काय त्याला लोणी असते। आज एखादा बैल आपण शर्यत क्षेत्रातलं बैल सांभाळणं, त्याचबरोबर आपण वीरची पण बैल सांभाळतोय, तर ह्या बैलांचा दिवसाचा खर्च अंदाजे किती असेल? शर्यतीचा जास्त आहे का सगळ्यांचा सेम असतोय? सगळ्यांचा सेम खर्च आहे, फक्त शर्यतीचा खर्च कसा फक्त मैदानात जाण्याचं, पोरं वगैरे असतात कंटिन्यू, नाही म्हणलं तर एक 10-15 हजार रुपये खर्च असतो मैदानात, तरी आमचं घरचा सगळा साज आहे, त्याच्यामुळे आम्हाला जास्त खर्च, बाकीच्यांना 15-20 हजार रुपये मैदानात जायचा आरामात खर्च होतो, वरती सातारा, सांगली भागात, कराड भागात जायचं म्हणलं तर तसं आम्हाला सगळं घरचं, टेम्पो बसून तर पोरापर्यंत, ड्रायव्हर पासून सोडणार पण सगळं आमचं घरचं असल्यामुळे आम्हाला जास्त खर्च होत नाही। आता जो खर्चाचा मेन विषय आला, तसं पाहायला गेलं तर आज प्रत्येक जण म्हणतो की शर्यत क्षेत्र हा गरिबाचा खेळ राहिला नाही किंवा कोणाचा राहिला नाही। आज जेव्हा थोडंसं, आता तुम्ही एवढे वर्ष झाले बैल शर्यतीमध्ये पळतो, याच्या अगोदरची जुनी बैल पण असेल, आज शर्यतीच्या मैदानावरती जाताना
आपण स्वतः ओळख म्हणजे आता तुम्ही म्हणले की 10-15 हजार खर्च ही घरची मंडळी आहेत. आता जरी असली तरी जाणं येणं हे मेहनत कष्ट आहे, तुम्हाला तो दिवस हे करणं आहे. पण आज शर्यतीच्या मैदानावर जाताना एक असा पण विचार करून जावं लागतं की आपला बैल त्या मैदानात पाळणार, म्हणजे गट पास करणार आहे, सेमी पास करणार आहे, तर गेलं पाहिजे का जरी काहीच पास करणार नसेल तरी गेलं पाहिजे? आपला बैल बी तेवढा ताकदीचा, म्हणजे आपल्याला 1-2 मैदानात कळतं की आपला बैल बी किती कुठे कोणत्या लेवलला कोणत्या गाडीला गाजतं. 1-2 नंबरच्या गाडीला आपला बैल गाजला तर आपण टॉपची बैल दुसऱ्या मैदानात जाता आपला बैल म्हणजे जिथं सामान्य म्हणजे हाय बैल म्हणजे नाही का आपलं बारीक बक्षीस असतील गुलालासाठी, त्या मैदानात आपले 2-3 नंबरचे बैल असतात. त्या मैदानात आपला बैल जर चांगल्या गाड्यांमध्ये जर 2-3 नंबरला उतरा असेल सेमीला तर आपला बैल 100% फायनल राहणार. हा विचार करून जर गेलं तर 100% गुलाल हा आहेच. आणि आता बैल गुलाला शिरल्यानंतर त्याला पैऱ्या बी चांगले 1-2 नंबरच्या पैऱ्यात म्हणजे बैल पळत गेला की त्याला बी चांगले पैर होतात, ते बी 1 नंबरच्या गुलालात कंटिन्यू पैऱ्यात जातो. असं लोकांनी केलं पाहिजे. लोक का जाता डायरेक्टच चांगल्या मैदानात चांगल्या पैऱ्यात घुसायला लागतात. काय होतं, चांगलं पैर सहज लगेच मिळत नाही. जोपर्यंत आपण गुलालात जात नाही, गुलालाची वाटचाल होत नाही, तोपर्यंत आपल्याला 1 नंबरचा पैरा सहज भेटेल. आणि आता वायदीचा प्रकार आलाय, मग जर तुम्हाला 1 नंबरच्या पैऱ्यात जायचं असेल तर लोकांना 40-50 हजार रुपये देणे, त्याच्याबरोबर बैल घालणं, गटाला किंवा सेमीला मार खाणार. आपला बैल मस्त त्याच्याबरोबर घालतो आपण 40-50 हजार, पण आपला बैल त्याच्याबरोबर तेवढा पळणार आहे का हा पण विचार केला पाहिजे लोकांनी. लोक ते विचार करत नाही, फक्त आपल्याला त्या बैलाबरोबर पळायचंय एवढाच विचार करतात. गुलाल भेटतोय नाही भेटतोय त्याचा विचार करत नाही. लोकांनी गुलालासाठी खेळलं पाहिजे. लोक पैशाकडे बघून विचार करतात, लोक पैशाचा विचार करतात. आता एक विचारायचं आहे की आज तसं पाहिलं गेलं तर आज ह्या क्षेत्रामध्ये बक्षिसं पाहिली तर आज आवडवे बक्षीस आहेत. आम्हा बक्षीस पडले आता कंटिन्यू. आता बघतोय आमच्या 17 छिकडे तर 5-10 लाख रुपये बक्षीस. आता फ्लॅटचं मैदान जे गेल्या वर्षी झालं आपलं ह्याला वरती आपलं कराडलाच, आता तिथं बक्षीस पडते. आम्हा बक्षीस आहे नाही म्हणलं तर 30-40 लाख रुपये बक्षीस असेल त्यांचं. म्हणजे वेगळं 30-40 म्हणजे बक्षिसापेक्षा काहीतरी वेगळं बक्षीस ठेवणार आहे, जमीन वगैरे काहीतरी असं ठेवणार आहे. आम्हा बक्षीस आहे. ठारचे मैदान आहे मुंबईत बी पडणार आहे, इकडे पुण्यात वरती आपलं बारामती भागात बी ठारचे मैदान. आम्हा बक्षीस पडले. फक्त लोकांना कशी बैल आपली पळावता आली पाहिजे, आपलं बैल कसा पळतो त्या ताकदीने बैल पळावता आला पाहिजे फक्त, आणि बक्षीस घरी घेऊन यायचे एवढंच विचार करायचा. पण आज तसं पाहायला गेलं तर एवढी मोठी बक्षीस असताना गुलाल महत्वाचा का ते बक्षीस महत्वाचं, काय म्हणजे काय? जे गरीब गाडा मला का आपल्याला बी आता त्या दिवशी संभाजीनगरची गाडी 5 लाख रुपये, ते बी आपल्या जे सामान्य बैलगाडी मालक होतं पण त्यांचं घरची गाडी होती, त्यांनी 5 लाख रुपये त्यांना आनंदच झाला असं ना त्यांच्या घरच्यांना. आपल्याला आज 5 लाख रुपये भेटले सामान्य बैलगाडी मालक आहे आपण. आपल्यासारख्यांचं एखादं मोठं गाडी मालक त्याला काय गुलाल असतं तरी लय झालं, पण जो गरीब गाडा मालक त्याच्या घरात एवढे पैसे जात असेल तर ते बी चांगलाच विचार करून पुढचा चांगला पायऱ्याचा विचार करूनच येणार आहे खेळता घेऊन पुढच्या मैदानात. आता जसं आपण म्हणतो की हा जो वायदीचा विषय, वायदी देणं हे चांगलं आहे का वाईट आहे, काय म्हणू आपण? जस्ट एक असंच चर्चा की बाबा वायदी देणं हा नाहीच प्रकार पाहिजे. वायदी देणं हा खेळ आपला गरीब सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा खेळ आहे. वायदी दिलं तर सर्वसामान्य बैलगाडी मालक थांबणार आहे, आणि जे मोठे गाडी मालक तेच आपले पळत राहणार, त्यांच्यातच सुरस. मग सर्वसामान्य बैलगाडी मालक जर मैदानात आले तर मग आपल्याला मजा नाही येणार मैदानात खेळायला. सर्व गाडा मालक जर खेळायला असेल तर सर्वसामान्यांची बैल पळायला असते तर मजा येते. चांगल्या गाड्यांच्यात पळायला घेणे जेवढी मजा आहे तेवढी मजा असं. आता बघतोय 1-2 मैदान बघतोय तर 2-2 3-3 सेमी होतात, गट 3-4 नाही होतोय गट, त्याच्यात मजा येत नाही. ज्यावेळेस 8-8 नि 10-10 गाड्या पळतात ते चुरस खरी बघायला मजा येते. बरोबर. आता एक पाहायला गेलं तर आता बंदी उठून बरेचसे वर्ष झाले, बंदीचा काळ असेल आणि आता बंदी उठलेला काळ असेल, कुठला फरक जाणवतो की ही चांगले दिवस आज आपल्याला शेतकऱ्याला पाहायला मिळतात? आज आम्हाला म्हणजे आम्हाला 17 छकड्यात जे आमची कमिटी निर्माण झाली त्याच्यामुळे आमचे चांगले दिवस आले त्या सर्वसामान्य बैलगाडी मालकांवर. चांगले म्हणजे सर्व नियम, आणि सर्व नियम आम्हाला सगळ्यांना मान्य आहेत. हे नियम म्हणजे एकदम त्यांच्यामुळे नाही तर आता मैदानात अजून याच्यापेक्षा म्हणजे नाही का गोळीबार म्हणा किंवा आत्महत्याचा प्रकार जास्त झाला असतं जर हे कमिटी जर निर्माण नसती केली तर 100% काय ना काहीतरी मैदानात घडून आला. कमिटीचा फायदा आमच्या इकडे बरा म्हणजे चांगलाच झालाय. आता काय भांडणं बी होत नाही म्हणजे कमिटी असल्यामुळे निकालावरून किंवा काय
आपलं वरती डायरेक्ट कमिटीला जर काय मान्य नसतं, कमिटीला वरती निकाल दिला तर कमिटीवरून निकाल देते बरोबर का चुकीचा. त्याच्यामुळे आता आम्हाला काय अडचण नाही वरती खेळायला की नाही. आता बिनधास्त खेळायला. एक गोष्ट जर तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा झाला, आता हे सगळं तुम्ही पाहिलं, आता इथून पुढे ह्याच्यासाठी चांगलेच दिवस आहे आपण असं म्हणूया. हो, 100% तर चांगलं आहे. आज काय वाटतं की पुढील भविष्य काळात हा बदल झाला पाहिजे? आता हे चांगले, हे तर चांगलेच चालले, फक्त प्रकार राहिला वायदीचा विषय राहिला. वरचे काय आता पुणे भागात इकडं आपल्या हाय जे भागात जे मोठे गाड्या मालक आहेत ते ठीक आहे, त्यांचं ते खेळणार आहेत. म्हणजे वरचे सर्वसामान्य बैलगाड्या मालक त्यांचा बी विचार केला पाहिजे. आज भाडे भरायचं म्हणलं तर नाही म्हणलं 5-10 हजार रुपये भाडं लागतं टेम्पोला. पोरांचा खर्च आला, ड्रायव्हर जर सोडणार, हा वरच्या गाडी मालकांना परवडणारा विषय नाही. आपल्यासारख्या म्हणजे जे आहेत त्यांना परवडेल विषय, पण वरचे बी बैलगाडी मालक येणार नाहीत खेळायला यात. त्या वायदीचा विषय थांबला पाहिजे. बाकी काय चांगले, हे चांगलं क्षेत्र चाललंय. धन्यवाद मालक, आज या मुलाखतीच्या माध्यमातून सुंदर माहिती दिली. आपण अजून एक पुढे माहिती घेणार आहोत. तर मंडळी, आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आज शर्यत क्षेत्र किती महत्वाचं आहे, कोणकोणत्या प्रकारचे बदल हे घडत जातात आहेत, आणि आज तसं पाहायला गेलं तर आज एखादी संस्था स्थापन होणं, एखादी कमिटी स्थापन होणं, त्याचा फायदा आज शेतकऱ्याला किती मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचा होतो ही माहिती घेतली. मालक, आम्हाला तुमचं नाव सांगा संपूर्ण. माझं नाव सनी दत्तात्रय ठोंबरे, राहणार रुळी देवाची, जिल्हा हवेली, पुणे. शर्यत क्षेत्रामध्ये गाडीवान म्हणून तुम्ही काम करता, कुठल्या नावाने तुम्हाला मुख्य ओळखतात? सनी ड्रायव्हर म्हणून ओळखतात उरुळीकर. मालक, थोडंसं आता सनी ड्रायव्हर आम्हाला एक गोष्ट सांगा. आता शर्यतीमध्ये जसं यांनी सांगितलं की आज शर्यतीमध्ये बैल पळतात, खर्च एवढा आमाप असतो, किंवा बैल पळतो त्याचा फायदा कसा होतो. आज तुम्ही स्वतः गाडी चालवता, गाडी चालवत असताना गाडीवान महत्वाचा, बैल महत्वाची का ती सुट्टी करणारे महत्वाची, कोणाचा रोल सगळ्यात महत्वाचा आहे? आता एका कोणाचं तरी काम नाही आता हे बैलगाडी क्षेत्र. त्याला सुट्टी मेकर महत्वाचा आहे, बैल धरणारे, सोडणारे, ड्रायव्हर, हे सगळे मिळून एकत्र आले तर कुठंतरी हा खेळ चांगला होता आणि बैल हा गुलालात राहतो. आज एक गोष्ट जर पाहायला गेलं तर आज असं म्हणतात की म्हणजे अनाउन्समेंट जे आपले मंडळी करणार आहेत, तर ते म्हणतात की या गाडीला पहिला दुसरा नाही, डायरेक्ट चौथा पाचवा गेअर, याला हे नाही म्हणजे ब्रेक नाही अजिबात. जेव्हा गाडी चालवतो तेव्हा भीती नाही वाटत का कुठल्या गोष्टीची? पहिली सुरुवातीला भीती वाटते, आता हे कंटिन्यू त्याच्यातच कमीत कमी 7-8 वर्ष झालं ड्रायव्हर घे करतोय, त्याच्यामुळे भीती एकदम मेलेली. तुम्ही कोणाकडून शिकला का स्वतःच चालू झाले हळूहळू? नाही, मी स्वतः चालू झालो हळूहळू. असंच बैल वासर घेतली होती, त्याच्यात आपलं ड्रायव्हर नसताना बसून शिकलो. आज वय किती तुमचं मालक? आता माझं वय 24 आहे. आता एक गोष्ट जर विचारली तर आता त्यांनी सांगितलं की इथून पुढं म्हणजे क्षेत्र तर वाढतच चाललंय, इथून पुढं वायदीचा विषय थांबला पाहिजे. आता तुम्ही स्वतः गाडी चालवता, तुमच्यासाठी तुम्हाला काय वाटतं की आमच्या दृष्टिकोनातनं गाडीवांसाठी हे काहीतरी नवीन झालं पाहिजे आता इथून पुढच्या काळात? आता वायदीचा विषय असा आहे की जो मोठा माणूस आहे, जो मोठा बैलगाडीवाला आहे, पैसेवाला, तो वायदी देऊ शकतो. एखादा गरीब मालक नाही ना देऊ शकत. त्याकडे आता सध्याला भाडं भरायला पण पैसे नसतात. मग त्याचा बैल जर पळत असेल तर त्याच्या बैलाला चांगला पायरा मिळत नसेल एक नंबरच्या ह्याला, तो गुलालात नाही ना राहू शकत. त्याला एक नंबरचा पायरा मिळाला तर तो गुलालात राहणार. बरोबर. जर हा वायदीचा विषय, जो एक नंबरवाला बैलवाला जर वायदी घेत असेल तर गरीब मालक तेवढी वायदी देऊ शकत नाही ना. मग हा वायदीचा विषय बंद झाला पाहिजे, त्यावेळेस कुठं गरीब गाळा मालक वरती येतील. हा वायदीचं झालं, पण तुमच्या स्वतःसाठी तुम्ही गाडी चालवताय की बाबा आमच्या, आता काही जण म्हणतात की अंधारात शर्यत नाही झाली पाहिजे, किंवा अंधाराच्या अगोदर, की जेणेकरून जसं बैलांच्या सेफ्टीचं आहे तसं तुमची पण सेफ्टी, तुमच्यासाठी असं काय वेगळं कमिटीने केलं पाहिजे? आता कमिटीचं चाललेलं आहे की वरती हेल्मेट आणि हँड ग्लोव्ज, म्हणजे इथं जे येते ना गुडघ्याला पायाला, ते करणार आहेत चालू. या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून कमिटीने काही ना काही हे केलं पाहिजे. तर मग अजून एक असं विचारायचं आहे की पिस्टनचं, आता प्रत्येक जण आपण म्हणतो की प्रत्येकाच्या बैलाचा पळ हा वेगवेगळा असतो, आपल्या बैलाचं, तर पिस्टनचं काय वेगळे पण आहे आपलं? पिस्टनच्या तर वेगळं पण म्हणजे जो खालूनच गाडी नेतो ना, तळ सगळ्यात जास्त आहे त्याला, खालून स्पीड. डायरेक्ट तो पहिल्या दुसरा डायरेक्ट 5व्या घेरणीच गाडी ओढतो खालून. ओके. मग आता याच्यामध्ये असं पण म्हणजे असं काही असतं का की ज्या बैलांचा स्पीड खालनं सगळ्यात जास्त, मध्ये जास्त, किंवा शेवटच्या टप्प्यात जास्त, त्याचा शेवटपर्यंत असाच राहतो स्पीड? आता शेवटपर्यंत आता स्पीड राहतो, खालून पर्यंत शेवटपर्यंत असा स्पीड आहे आजपर्यंत. आता तुम्ही जेव्हा जेव्हा ह्याची गाडी चालवली तर तुमच्या आठवणीतली कोणती शर्यती, की ह्याच्या बऱ्याचशा शर्यती झाल्या एवढ्या वर्षात, ही शर्यत मला आजही आठवते की त्याच्यामध्ये ह्यांनी
एकदम अटीतटीचा सामना आपण जो म्हणतो की त्याच्यातनं गाडी बाहेर काढून किंवा काय असं काय कुठली सांगता शर्यत? आता इथं कटफळला मैदान झालं, हम्म. ते आत्ताच एक महिन्यापूर्वी महिना झाला असं, त्या 15 दिवसापूर्वी झालं. हम्म. तिन्ही फेर अंतर टाकून गाडीने 1 नंबर केला, अंतरात 1 नंबर केला. ओके. आजपर्यंत ह्यांनी बक्षिसांमध्ये काय काय मिळवलंय? ट्रॅक्टर, 2 व्हीलरचे बऱ्याच हम्म. पैसे असतील लाखात, भरपूर कमावले. आमप बक्षीस आहे. आज जरी एवढी बक्षीस एखादा हे मिळवतो, आता आज तुमची एवढी मोठी बरीचशी टीम आम्ही येथे पाहतोय, तुमचं कसा आनंद असतो या गोष्टीचा? म्हणजे आज एवढी मेहनत कष्ट घेताय, बैल पण तेवढंच तुम्हाला प्रतिसाद देतो, कसं वाटतं या गोष्टी? आता आम्हाला कमीत कमी आता बैलाचं 4-4.5 वर्षाचं बैल आहे आता. त्या 4.5 वर्षात तो आतापर्यंत आम्हाला कधीच मान खाली घालवलेली नाही. पोरांना असेल, मी ड्रायव्हर आहे, मला कधीच असं की नाराज केलेलं नाही आतापर्यंत. धन्यवाद मालक. तर मंडळी, आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपण सुंदर माहिती घेतली. आम्हाला तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर परत एकदा सांगा. सनी दत्तात्रय ठोंबरे, रुई देवाची, पुणे जिल्हा, 86 51 07. तर मंडळी, या मुलाखतीच्या माध्यमातून आज आपण या पिस्टन बैलाची खास माहिती घेतली. अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतच राहणार आहोत. खिलार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान.